चला तर बघूया महत्त्वाची अपडेट आहे। आता घरी बसून सुद्धा वैयक्तिक शौचालयासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। ही स्कीम सुरू झाली आहे। या स्कीम मार्फत प्रत्येकाला म्हणजे जो कोणी संडास बाथरूम म्हणजे स्कीममध्ये घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही स्कीम आहे आणि त्यांना रोख रक्कमसुद्धा यामार्फत मिळणार आहे संडास बाथरूम बांधण्यासाठी म्हणजे शौचालय बांधण्यासाठी। तर ते किती मिळणार आहे, कुठे फॉर्म भरायचा, कशा पद्धतीने अप्लाय करायचा, डिटेल माहिती व्हिडिओमध्ये दिली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मोफत शौचालय योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे। 4 एप्रिलची अपडेट आहे। तर बघूया, भारतातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोफत शौचालय योजना सुरू केली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश प्रत्येक कुटुंबात शौचालय बांधून उघड्यांवर शौच करण्याच्या प्रथेला पूर्णपणे नष्ट करणे हा आहे। तर याच्याबद्दल माहिती आपण यात बघणार आहे। मोफत शौचालय योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत। तर बघा, या योजनेअंतर्गत सरकार पात्र लाभार्थ्यांना एकूण 12,000ची आर्थिक मदत देत आहे। तर किती मदत मिळणार आहे? एकूण 12,000। ही रक्कम शौचालय बांधण्यासाठी पुरेशी आहे आणि 2 हप्त्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT मार्फत लाभार्थ्याच्या बँक खात्यात ट्रान्सफर जमा होणार आहे। तर 2 हप्त्याचं आहे याचे। पहिला हप्ता शौचालय बांधकाम सुरू झाल्यावर, दुसरा हप्ता मिळणार आहे शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यावर। तर असे 2 हप्ते आहे। आणि शौचालय योजनेसाठी तुमची पात्रता काय आहे? तर बघा, वयोमर्यादा 21 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावी। अर्जदाराचे वय, आर्थिक स्थितीत BPL यादीत नाव असावे, बँक खाते असावे आणि ते सक्रिय असावे, आधार कार्ड असावे, मोबाईल क्रमांकाशी ते जोडलेले असावे, सरकारी नोकरी, अर्जदार सरकारी कर्मचारी नसावा आणि आयकर भरणारा नसावा, वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असावे, शौचालय स्थिती, अर्जदाराच्या घरी सध्या पक्के शौचालय नसावे। बघा, ज्यांच्याकडे पक्के शौचालय नाही ते प्रत्येकजण या स्कीमचा लाभ घेऊ शकते। मोफत शौचालय योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे तर रेशन कार्ड, निवास प्रमाणपत्र म्हणजेच निवासाचा पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचे फोटो। तर अर्ज कसा करावा? तर बघा, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज यात करता येणार आहे। तर सर्वप्रथम स्वच्छ भारत मिशनची अधिकृत वेबसाईट उघडा, नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करा, आवश्यक वैयक्तिक माहिती भरा जसे नाव, जन्मतारीख, पालकाचे नाव, बँक खाते, आधार क्रमांक, आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा। अर्ज पूर्ण भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा। अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल, हा क्रमांक जपून ठेवायचा आहे। तर तुमच्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर पहिला हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा केला जाईल। मोफत शौचालय योजनेसाठी ऑफलाईनसुद्धा अर्ज केला जातो, तो कशा पद्धतीने केला जातो तर ते आपण बघूया। तर तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा नगरपालिका कार्यालयात जा, तेथून मोफत शौचालय योजनेचा अर्ज मिळवा आणि अर्ज योग्य प्रकारे भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा। भरलेला अर्ज पंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात जमा करा। अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला आर्थिक मदतही दिली जाईल। तर बघा, काय काळजी घ्यायची नंतर ते बघूया। तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोफत शौचालय योजना ही सरकारची एक महत्त्वपूर्ण पहल आहे, जिचे उद्दिष्ट संपूर्ण देशात स्वच्छता सुनिश्चित करणे हा आहे। योजनेसाठी पात्र असल्यास लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या। यामुळे केवळ आपल्या घरात स्वच्छता राहणार नाही तर संपूर्ण समाजात स्वच्छ आणि निरोगी बनण्यास मदत होणार आहे। तर अशा पद्धतीनं ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। ऑफलाईन हे ग्रामपंचायतमार्फत किंवा नगरपालिकेमार्फत आणि तुम्ही ऑनलाईन भरू शकता स्वतः वेबसाईटवर जाऊन आणि तुम्हाला 12,000 रुपये हे 2 टप्प्यात मिळणार आहे। तर अशा पद्धतीने स्कीम आहे, याचे फॉर्म सुटलेले आहे, ही स्कीम सुरू झाली आहे आणि ज्याच्याकडे पक्के शौचालय नसेल त्या प्रत्येकासाठी ही स्कीम आहे। चला, तर अशी महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार।